स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत देवघर आणि देव्हारा कसा असावा। तर मनुष्याच्या जीवनात सुखदुःखाची सुरुवात देवघरापासूनच होते। घरात देवघर आणि देव्हारा असणे हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि देवघराशिवाय घर हे स्मशान मानले जातात, कारण जिथे देवघर तिथे देवाचा वास असतो, भक्ती असते, अशा ठिकाणी शांती, सुख, समृद्धी नांदते। बहुतांशी लोकांच्या घरामध्ये देव हे माशी लागलेले असतात, अर्थात काहींना नाक डोळेसुद्धा नसतात आणि स्पष्टसुद्धा दिसत नाही, तर काहींना पाठसुद्धा नसतात, तर काही अति जुनाट झालेली असतात, तर काही देवांना चेहरासुद्धा नसतो, ते पोकळ असतात आणि देवाच्या बैठकीस रिबीट मारलेले असतात। यामुळे भक्ती कितीही करसाल तर ते तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही। पूजा कितीही केली तर ते आपल्याला त्याचा खूपच होतो आणि अनेक व्यंग निर्माण होतात आणि दोषसुद्धा आपल्याला लागतो। आपण म्हणतो की आपल्यासोबत असं का होतं, तर याचं हेच अडथळे असतात की आपल्या जीवनामध्ये की ते देवच आपल्याला निर्माण करतात, त्याचा कोप होत राहतो सतत। तर येथे सतत आजार उद्भवणं, विनाकारणच घरात वादविवाद होणं, शिक्षण, लग्न, आर्थिक समस्या इत्यादी समस्या निर्माण होण्यास कारण हे देवाचा कोपच असतो। आणि देवघरात उजव्या सोंडेचा गणपती शक्यतो नको, कारण त्या उजव्या सोंड्याच्या गणपतीचे सोवळे खूपच असतात, त्यामुळे त्याची पूजा व्यवस्थित सोवळे न पाळल्यामुळे दोष लागतात। नंदी, नाग असलेली पिंड असणे त्यामुळे संकटे उद्भवतात आणि नंदी नागासहित महादेवाची पिंडसुद्धा ठेवू नयेत, कारण ज्या वेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेसच अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व शीर्षाचा कोप होतो, म्हणूनच अशी पिंड ठेवू नयेत। कारण की नागही नको, कारण शेष नागाची पृथ्वी डोक्यावर धारण केली आहे, त्यामुळे आपण त्याची जागा घरात नको ठेवायची। वर्षातून एकच दिवस आपण त्याची पूजा देव्हाऱ्यात करतो, कारण की तो दिवस आहे आपला नागपंचमीचा, तर नागपंचमीच्या दिवशी आपण इथे पूजा करायची आहे। कुलदेवता आणि कुलदैवत आणि याविषयी बऱ्याच लोकांना माहीत नाही की जेव्हा जवळच्या केंद्रात आपण जातो तेव्हा आपल्या आडनावावरून कुलदैवत विचारतात आणि माहितीसुद्धा देतात, आणि देवता माहीत नसेल तर विविध संकटांना तोंड द्यावे लागतात, कारण बरेचदा प्रश्न हे कुलदेवतेच्या अधीन असतात। मारुतीची मूर्ती देव्हाऱ्यात नसावी, कारण तिसऱ्या पिढीत वंश खंडित होतो। तसेच शनिदेव, सेंद्रिय देवते, मुंजा ही देवते देव्हाऱ्यात नसावीत, त्यामुळे त्याचा कोप होतो आणि संकटांना तोंड द्यावे लागतात। याप्रमाणे सापडलेले देवसुद्धा आपल्याला भेट म्हणून आलेले देवसुद्धा बुडीत घराण्याची आलेली देव ठेवू नका, कारण आपण जी काही सेवा करतो ती सर्व ज्याचे देव असतील त्यांनाच लागू पडत असते, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं काहीच फळ भेटत नाही। तर आपण म्हणतो एवढी देवपूजा करतो आपल्याला त्याचं फळ का मिळत नाही, पण त्याचं फळ ज्यांचे देव आपल्याला सापडलेले असतात त्यालाच ते फळ मिळते। आणि देव स्वतःच्याच पैशाचे असावेत, कारण की शोभेसाठी देव ठेवू नका, कारण ते आपली शोभा करतात। आणि देवघर हे आपले नेहमीच ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईशान्य दिशा ही देवाची दिशा असते। देवघराला कळस नसावा, कारण आपले प्रश्न कळसापर्यंत पोचतात आणि देवघराशिवाय देव ठेवू नये। नुसत्या चौरंग पाटांवर देव ठेवू नका, तसेच भिंतीवर टांगलेली स्थितीत देवघर नसावे, कारण की देवघराचा रंग शक्यतो फिक्कट पिवळाच असावा। देवघर शक्यतो लाकडी असावे, तसेच प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी। एकाच देवाच्या अधिक मूर्त्या असतील तर कोणतेही देव काम करीत नाही, म्हणून प्रत्येक देवाची फक्त एकच मूर्ती असावी। एक फोटो व त्याच देवाची एक मूर्ती चालू शकेल। माशी लागलेले देव, खंडित देव यांना पाटावर ठेवून त्यांना नैवेद्य दाखवावा आणि एक लाल कपड्यात 1.25 मूठ तांदूळ व 1.25 मूठ रुपया
ठेवून त्यांना प्रार्थना करावी की आतापर्यंत झालेली सेवा तुमच्या चरणी रुजू करून देते आणि आपल्या तीर्थक्षेत्री जावे असे म्हणून ते देव त्या कपड्याला बांधून नदीत विसर्जन करावेत. शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केल्यास दोष लागत नाही. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जे काही देव खराब झालेले असतील, खंडित झालेले असतील, तर ते अशा प्रकारे तुम्ही त्याचं विसर्जन करायचे. देवघराचे स्वरूप कसे असायचे, तर देवघर कशा पद्धतीत ठेवायचं, तर देवघरात 3 ते 4 पायऱ्या असाव्या. कारण की जेव्हा आपण देवघर घेतो तेव्हा 3 ते 4 पायऱ्याचंच घ्यायचं आणि पायऱ्याशिवाय देवघर घेऊ नये. नसेल तर तुम्ही त्या करून घ्या आणि कारागीरला सांगून त्या तुम्ही पायऱ्या बनवू शकता. तर वरच्या पहिल्या पायरीवर महाराजांचे अधिष्ठान मांडायचे आहे. मूर्ती, नंतर कुलदेवतेचा फोटो महाराजांच्या डाव्या बाजूस ठेवायचा आहे व त्यानंतर उजव्या बाजूस कुलदेवतेचा फोटो ठेवायचा आहे. जे आपली कुलदैवत आहे ते आपल्याला उजव्या बाजूला ठेवायचे आहे. जिथे आपण महाराजांचा फोटो ठेवू, महाराजांचा फोटो मधात ठेवायचा आहे, कुलदेवतेचा फोटो उजव्या बाजूला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या पायरीवर डावीकडून दक्षिणेकडून देवीचे नाक ठेवायचे आहे. देवीची टाक ठेवायची आहे आणि याप्रमाणेच टाक मांडायची आहे. ते 2 नंबरच्या पायरीवर तुम्हाला तिथे टाक मांडायची आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरच्या पायरीवर इष्टदेवतेमध्ये डाव्या सोंडेचा गणपती जो असतो ना, तो तुम्हाला तिसऱ्या पायरीवर मांडायचा आहे. त्यानंतर बाळकृष्ण, अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि महादेवाची पिंड आणि नंदी नाग हे विहिरीतच टाकायचं आहे. शंख, घंटा एवढेच देव असावेत. तिसऱ्या पायरीवर तुम्हाला काय ठेवायचं आहे, इष्टदेवतेचा डाव्या सोंडीचा गणपती ठेवायचा आहे. बाळकृष्ण म्हणजे तुम्हाला तिथे श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे, अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि महादेवाची पिंड, नुसतं महादेवाचीच पिंड, त्याला नंदी नसावा. तर हे तुम्हाला तिसऱ्या पायरीवर ठेवायचं आहे. त्यानंतर चौथ्या पायरीवर तुम्हाला काय ठेवायचं आहे, तर पितरांची टाक. तुमच्याकडे असेल तर ठेवू शकता, नसेल तुमच्या घराण्यामध्ये नसेल चालत तर तुम्ही नका ठेवू. पण ज्यांना चालत असेल त्यांनी चौथ्या पायरीवर पितरांची टाक ठेवायची आहे. पितरांच्या टाकेंच्या खालच्या पायरींवर यंत्रे ठेवायची आहे. श्रीयंत्र असेल तर ठीक, नसेल तर राहू द्यायचं. पितरांची टाक ठेवण्याची पूर्वपार पद्धत असेल तरच पितरांची टाक देव्हाऱ्यात ठेवायची, अन्यथा नवीन पद्धत पाडू नका. कारण पितरांची टाक यामध्ये स्वर्गवासी आई वडिलांचीच टाक ठेवायची आहे. पुरुष वडील आधी गेले असल्यास फक्त त्याचा टाक ठेवला तरी चालेल. आई नंतर गेल्यास तिची टाक ठेवू नये. जर आई सवाशीण गेली असल्यास तिचीच टाक ठेवतात. इतर पितरांची म्हणजे त्यांच्या आधीच्या पितरांची भाऊ, काका, बहीण, मुलगा मुंजा गेला असल्यास त्याची टाक ठेवू नये. कारण की वडील गेलेले असल्यास आधीच्या आजोबाच्या टाकात नवीन भर घालून ते वडिलांच्या नावाने पूजावा. देवघरात अधिक पितरांची टाक ठेवू नका. कारण की देवघरातील घंटेला तंडा, रिबीट, हनुमान, गरुड, नाग नसावेत. त्यानंतर देवघर हे पश्चिमभूमी असल्यास त्यावेळेस उजव्या बाजूला विचार करावा की स्वामीच्या उजव्या बाजूस उत्तर अथवा पूर्व पश्चिम येईल अशा शंख ठेवावा. तो पाण्याने भरून ठेवावा. स्वामीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी आणि वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर्य प्रतिष्ठा लाभते. वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ होतो आणि वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा नष्ट होते. वास्तूच्या पश्चिम दिशेस देवघर असल्यास ऐश्वर्य धन हानी होते. वास्तूच्या वायव्य दिशेस देवघर असल्यास रोगबाधा लागते. वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रू पिशाच्य पीडा लागतो. वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास
होम हवन शिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते. तर देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहे असे समोरासमोरे मांडू नयेत. पैसे धन देव्हाऱ्यात ठेवू नका, कारण यंत्रे ही देवतेचं आसन आहे. तेव्हा ती उभी मांडून ठेवू नयेत, कारण की जमिनीशी समांतर मांडावीत. देव्हाऱ्यात शंकराची मूर्ती किंवा फोटो पूजू नका, अन्यथा घराचे वातावरण स्मशानवंत होते. आणि गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती नसावी, कारण त्याचे घरात पवित्र खूप सांभाळावे लागतात. त्याचे पावित्र्य आपल्याला सांभाळतासुद्धा आले पाहिजे. मातेचे स्वरूप म्हणून पराकोटीचे पवित्र असते आणि देव्हाऱ्यात म्हसोबा पूजू नयेत, कारण कुलदेवतेची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही. आणि देवतेची मूर्ती शोकेसमध्ये शोभेसाठी ठेवू नका, आपली शोभा होते. देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्य जेवणाचे नैवेद्य दाखवायचा आहे. जे कुटुंब देवांना महाराजांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्यांच्या जीवनात अन्नाची कधीच कमतरता पडत नाही. घरात बरकत राहते आणि अन्नाचे दोष नाहीसे होतात. तसेच कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष महाराजच आपल्या घरी आहे, तर त्यांची उपाशी ठेवणे योग्य नाही. म्हणून सकाळ संध्याकाळ जे काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला नक्की इथे दाखवायचा आहे. तर नैवेद्य दाखविताना त्यावर तुळस ठेवायची आहे, नाहीतर नैवेद्य आपला स्वीकारला जाणार नाही, तो पावन होत नाही. तर जेव्हा आपण नैवेद्य देवांना दाखवतो तेव्हा एक तुळशीचं पान त्या नैवेद्यावरती ठेवायचं आहे. आणि ते आपल्या घरामध्ये स्थिर आहे, बसले आहेत आसनावरती, अशा म्हणजे हीच धारणा धरून तुम्हाला तिथे रोज तुम्हाला देवघरामध्ये नैवेद्य दाखवायचा आहे, नाहीतर आपल्या अन्नपाण्यात बरकत राहत नाही. तर अशा प्रकारे आपल्या मार्गदर्शनानुसार देवघर आणि देव्हारा त्याचे स्वरूप काय आहे इथे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही देवघर आणि देव्हारा सजवा आणि अशाच प्रकारे तुम्ही पूजा करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.